अजित पवार यांच्या विमान अपघात प्रकरणी डीजीसीए आणि व्हीएसआर कंपनी विरोधात तक्रार दाखल करण्यासाठी शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार बारामती पोलीस ठाण्यात दाखल झालेत। त्यांच्या पाठोपाठ युगेंद्र पवारही आहेत। मुंबई पाठोपाठ बारामतीतही व्हीएसआर कंपनी विरोधात तक्रार दाखल केली जाणार आहे। डीजीसीए आणि व्हीएसआर कंपनी विरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणी रोहित पवारांनी केली आहे। दरम्यान रोहित पवारांच्या समर्थनार्थ बारामती पोलीस स्टेशन बाहेर मोठी गर्दी जमा झाली आहे। समर्थकांनी बारामती तालुका पोलीस स्टेशन बाहेर जोरदार घोषणाबाजी देखील केलेली आहे। आणि आज पोलीस स्टेशन परिसरातून जयदीप भगत आपले प्रतिनिधी सध्या आपल्या सोबत आहेत। जयदीप, जमाव काही वेळापूर्वी प्रचंड आक्रमक झालेला होता, त्यांनी घोषणाबाजी केली आहे। सध्या पोलीस स्टेशनमध्ये काय घडतंय आणि काय परिस्थिती आहे पोलीस स्टेशन बाहेरची? प्रज्ञा, गेले 50 मिनिटं झालं रोहित पवार पोलिसांशी चर्चा करता आहेत आणि त्यांची मागणी आहे की विमान कंपनी आणि डीजीसीवरती गुन्हा दाखल करावा आणि त्यांच्या समर्थनार्थ मोठ्या संख्येने या ठिकाणी जे आहेत ते पोलीस स्टेशनमध्ये कार्यकर्ते जे आहेत ते जमलेले आहेत। रोहित पवारांसोबत कोण कोण आहेत तर रोहित पवारांसोबत त्यांचे वडील राजेंद्र पवार, युगेंद्र पवार, त्यांची लीगल टीम जी आहे त्यांच्यासह अजित रोहित पवार जे आहेत त्या आतमध्ये पोलिसांशी चर्चा करतायत। रोहित पवारांची गेल्या काही दिवसापासून मागणी आहे की डीजीसीवरती गुन्हा दाखल व्हावा, त्याच पद्धतीनं विमान कंपनीवरती जो आहे तो गुन्हा दाखल करावा। खरं तर आता दुसरी बाजू जर पोलिसांची बाजू जाणून घ्यायची झाली तर पोलीस खाजगीत सांगता आहेत की अजित पवारांचा ज्यावेळेस अपघाती मृत्यू झाला त्यावेळेस आम्ही अपघाती मृत्यू असे जे आहे ती नोंद केली गेलेली आहे। आता जे आहे ते या ठिकाणी तोवर जो अपघाती मृत्यू नोंद केलेला आहे तो सीबीआयकडे तपास वर्ग केलेला आहे। ज्यावेळेस सीबीआय सांगेल की याच्यामध्ये आणखी लोकांचं जे आहे ते नाव टाका किंवा गुन्हा दाखल करा, त्याच्या पद्धतीनं जो आहे तो गुन्हा दाखल केला जाईल अशी एक पोलिसांची बाजू झाली आहे। मात्र रोहित पवार ठाम आहे की याच्यावरती गुन्हा दाखल करावा आणि आता नेमकं पोलिसांशी चर्चा आहे। पोलिसांना रोहित पवार यांनी तक्रार दिली आहे आणि पोलिसांना रोहित पवार समजून सांगत आहेत की कशा पद्धतीनं हा गुन्हा दाखल होऊ शकतो। मात्र आता पोलीस काय करतात याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे। असं जरी असलं तरी बारामती तालुका पोलीस ठाण्यामध्ये मोठ्या संख्येनं या ठिकाणी कार्यकर्ते जमलेले आहेत। अजित पवारांच्या समर्थनार्थ घोषणाबाजी देत आहेत, त्याच पद्धतीनं जे आहेत रोहित पवारांच्या समर्थनार्थ देखील घोषणाबाजी देत आहेत। खरं तर ज्यावेळेस 28 जानेवारीला अजित पवारांचा अपघाती मृत्यू झाला त्यानंतर 29 जानेवारीला रोहित पवार आणि त्यांचे वडील आणि इतर कार्यकर्ते जे आहेत ते बारामती तालुका पोलीस स्टेशनमध्ये आले होते आणि त्यावेळेस त्यांनी प्राथमिक पोलिसांशी चर्चा केली होती। आता अपघातासंदर्भात घातपात होता की याची चौकशी व्हावी या संदर्भात चर्चा केली होती का याबाबत अद्यापपर्यंत माहिती नसली तरी 10 तारखेला रोहित पवारांनी मुंबई येथे प्रेस घेतली आणि त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलं की याची सखोल चौकशी झाली पाहिजे। खरं तर असं जरी असलं तरी एकीकडं रोहित पवार सातत्यानं आरोप करता आहेत की याच्यामध्ये चौकशी होत नाहीये आणि याच्यावरती चौकशी होऊन कायदेशीर जी आहे ती कारवाई करावी। कालपर्यंत रोहित पवार म्हणत होते की विमान कंपनीवरती गुन्हा जो आहे तो दाखल व्हावा, मात्र आता रोहित पवार म्हणत आहेत की डीजीसीवरती देखील गुन्हा दाखल करावा। डीजीसीवरती गुन्हा दाखल का करावा त्याचं कारण असं आहे की या ठिकाणी विमान कंपनी दोषी आढळून देखील डीजीसीएने फक्त 4 विमानांना जो आहे तो उड्डाणास बंदी केली। रोहित पवारांची दुसरी मागणी आहे की जी विमान कंपनी आहे त्याची सगळेच विमानांची परवाने जे आहेत ते रद्द करावेत, त्यांना ग्राउंडेड करावं। त्याच्यामुळे जे आहे ते रोहित पवार डीजीसीवरती गुन्हा दाखल करावा अशी मागणी केली जाते। डीजीसीए विमान कंपनीला जे आहे ते पाठीची घालती असा रोहित पवारांचा आरोप आहे। तर दुसरीकडे विमान कंपनीचं कशा पद्धतीनं चुकीच्या पद्धतीने विमान चालवते, कंपनी रन करते असा पाडा जो आहे तो रोहित पवारांनी 2 पत्रकार परिषद घेतला आणि त्याच्यामध्ये तो वाचून दाखवलेला आहे। काल मरीन लाईन पोलीस ठाण्यामध्ये रोहित पवार गेले होते, त्यावेळेस त्यांची मागणी होती की गुन्हा दाखल करावा, मात्र मरीन लाईन पोलिसांनी तो गुन्हा दाखल केला नाही। म्हणून ज्या ठिकाणी बारामती विमानतळावरती अपघात झाला होता ते क्षेत्र जे आहे ते बारामती तालुका पोलीस ठाण्याच्या अंडर येतं आणि म्हणून जवळपास 50 ते 55 मिनिटं झालं रोहित पवार जे आहेत ते बारामती पोलीस ठाण्यामध्ये दाखल झालेले आहेत। त्यांची प्रमुख मागणी अशी आहे की या ठिकाणी जो आहे तो गुन्हा दाखल करून घ्यावा। मात्र दुसरीकडे पोलीस त्यांच्याशी संवाद साधतायत, यातून बाहेर काय येतं हे पाहणं महत्त्वाचं असलं तरी कार्यकर्त्यांची भूमिका अशी आहे की अजित पवारांचा जो अपघात नसून घातपात आहे असा संशय गेल्या काही दिवसापासून सातत्याने व्यक्त केला जातोय। त्याच्यामुळे या ठिकाणी जे आहे ते कार्यकर्त्यांची मागणी आहे की जोपर्यंत गुन्हा दाखल होत नाही तोपर्यंत या ठिकाणी उठणार नाही। आता साधारणपणे बरोबर आहे, त्यामुळे आता बारामती तालुका पोलीस स्टेशनच्या परिसरात आणि पोलीस स्टेशनमध्ये नेमकं काय घडतंय या सगळ्या संदर्भातले अपडेट जयदीप तुझ्याकडून जाणून घेत राहू। तुर्तास धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।